बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोलीतल्या कुरुंदा येथील मराठा तरुण मुंबईसाठी रवाना झालेत। जरांगेंचे हात बळकट करण्यासाठी खाण्यापिण्याचं साहित्य सोबत घेऊन हे सर्व रवाना झालेत। मराठा आरक्षणाचा मागील 30 ते 40 वर्षापासूनचा जो लढा आहे, याच लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केलेला आहे ते त्यांच्या पाठिंबा म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून आज मुंबईच्या दिशेने जे आहे ते 2 ते 2.5 लाख मराठा बांधव या ठिकाणी जात आहेत। कशा पद्धतीने जात आहेत, काय सुविधा आहेत, काय व्यवस्था केलेली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहेत? या ठिकाणी आम्ही आता इथून वाहनानं अंतरवालीपर्यंत जाणार आहोत आणि तिथून पुढे जो मुंबईकडे पदयात्रा पायी चालून मुंबई काबीज करण्यासाठी मराठ्यांचा हा महा एल्गार मोर्चा निघतो आहे, त्या मोर्चामध्ये सहभागी आम्ही सर्वजण बांधव होणार आहोत। हजारोंच्या संख्येने कुरुंदा आणि परिसरातून बांधव या ठिकाणी निघालेले आहेत। पाटलाचे जे संस्कार ते समजून त्यांनी घरदार सोडलं, लेकरं बाळगलं, त्याच पद्धतीने मी सुद्धा माझ्या बायकोवरच माझी म्हैस आणि दूध सोडून आणि नातू सुद्धा मागे लागलेले सोडून सर्व मी जरांगे पाटलाच्या पाठीमागे आरक्षणासाठी ठामपणे मुंबईमध्ये थांबणार करणार आहोत। आम्ही स्वतः स्वयंपाक करून खाऊन स्वतः पायी चालून मुंबईकडे आम्ही कूच करणार आहोत आणि समाजाला न्याय मिळवण्यामध्ये आपलाही काही खरीचा वाटा असावा या उद्देशानं मागे आम्ही आमरण उपोषण केलं स्मशानामध्ये आणि आजही आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या एका शब्दावर आमचा कुरुंदा आणि परिसरातील हजारो बांधव आजही काही येणार आहेत, अजून 26 तारखेला काही येणार आहेत। घरची सोय साहेब आमच्या मिस्टरांची तब्येत बरोबर नसल्यामुळे मी माझा मुलगा पाठवत आहे। माझा मुलगा 10वीला आहे, त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला तरी चालेल, पण ते इतिहासाचा साक्षीदार होणार आहे ना, या मताने मी त्याला पाठवत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, कुरुंदा, हिंगोली।